अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 25वा. श्री गणेशाय नमः. जय जयाशी सिद्धयोगिनी मुनी तूत तारक शिरोमणी साक्षी ते अंतकरणी कोण दिलो माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्तेसी पुढी कथा वर्तली कैसी ते निरूपावे दातार सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगमय लीळा सांगता होय बहु काळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व एका शिष्य नामधारका विदुर नाम नगर एक होता राजा यवनवंशी महाकृत ब्रह्मदोषी सदा करी जीवे हिंसी चर्चा करावी ब्रह्मनासी वेद म्हणावी अपना पुढे विप्रासी म्हणे तो यवन जे का असती विद्यजन आपुल्या सभेसी येऊन वेद सर्व म्हणावे त्याती देवी द्रवी बहत सर्वामध्ये मानवंत जे कोणी सांगेल वेदांत विषय त्यासी पूजा करू ऐसी ऐकून ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण जे कोण असती मतिहीन कांक्षा करी द्रव्यवरी जाऊनी ते मेच्छा पुढे वेदशास्त्र वाचती गाडे मेच्छा म्हणी असे कुंडे ऐक अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विक्र यज्ञ करीती पशु हत्या करणे रीती आम्हा मेलेच्छाने नित्तिती पशुवदिती म्हणून येणे प्रे ब्रह्मणासी निंदा करी बहुवंशी योग्यताच्या द्विजबरासी अपार द्रव्ये देता होय वेदशास्त्रीची निपुण द्रव्यावरी ठेवणी मन भेटते झाले त्या यवना वेद म्हणती तया पुढे येणे परिवर्तमानी वतता असता एकदिनी मंदभाग्य विप्रदोनी येऊनी भेटलो रायासी वेदशास्त्र अभिजाती तीन वेद जाणू म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही अम्मासी वाद कराया वेदासी नसती चारी राष्ट्र असती जरी तुझी नगरी तवरी ते पाचारी आम्हा सभे वेदचारी चर्चा करावी त्या द्विदासी राजा म्हणे समस्तासी चर्चा करा तुम्ही यासी जे जिंकिता तक्रेसी अपार द्रव्ये होय म्हणे ऐकून ज्ञानीजन म्हणू लागले ते यवना लागून ऐसी योग्यता है कवन जे यात पराभावीजी आम्हामध्ये हेच श्रेष्ठ विप्रे दोन्ही महासुपुष्ट याते करुणी प्रकट मान द्यावा महाराजा अरुठ ओनी हस्तीवरी मिरवा म्हणून आपली नगरी नवती विप्र याच्या सरी हेच राजे विप्राचे महादासी हे ब्रह्मण द्विदासी करुणी दूषण राजे म्हणावी आपण तया यवन राजात ऐसई असता वर्तमानी विप्रमंदीची व्यापुनी राजा पुढे जाऊनी विनवितासी तयासी आमची मनी बहुत अर्थ करणे व्याध वेदशास्त्रात निरप द्यावा जा जात विचार तुम्ही राष्ट्र जरी मिळेल एखादी नरू त्या सभे चर्चा करू न मिळे त्याची द्विजवरू जे पत्र घेऊन गावोगावी राजा म्हणे तयासी जावे राष्ट्र तौरेसी पराभावे ब्रह्मणासी म्हणून निरोप देईस गावोगावी हिंडती जे पत्र लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सम्मुख उमय व्हावे समस्त नगरी हिंडता गेली तया दक्षिण पंथा भीमातिरी असे ख्याता कुंसी ग्राम उत्तम तेथे होते महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेद तिन्ही अनेक शास्त्र अभिजितो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त ऐकती द्विज मनुमंत गेले तया मुनिपासी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसी म्हणवीसी चर्चा करावी अम्मासी अथवा द्यावा हरिपत्र विक्रवचन ऐकुनी
मनितसे त्रिविक्रमुनी आम्ही नेनो वेदतिनी अथवा नेनो वेद एक. जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होता अन्यपात्र. वंदन करी राजे समस्त तुम्हासी दुष्य भोग भोगितो. नेनो म्हणती अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी. आम्ही भिक्षू तपस्वी तुम्हा समान नवे जाण. ऐकुनी मुनीचे वचन तक्ता झाला ते ब्रह्मन. आम्हा सवे वाद कोण करणार ऐसा भूमंडळ. हिंडत आली सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर. म्हणून धाविती जयपत्र असंख्य परेसा अनेक परी ब्रह्मनासी. सांग मुनी विनवेसी ऐकती ना द्विज महादोषी. मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी. विचार करी आपली मनी यात न्यावे गांगनाभुनी. शिक्षा करणे द्विजाती विप्रमनाती व्यापुले. अनेक ब्राह्मण बिकरले यात उपाय करणे भले. म्हणून योजना करायचसे त्रिविक्रम म्हणे त्या ब्रह्मणासी. चला गांगनापुरासी तेथे देईल तुम्हासी जयपत्र विस्तारे. तेथे असती आमचे गुरु तया पुढे देईन पत्र निधारू. अथवा तुमची मनीचा भारू करू शमन म्हणती देखा. ऐसी निगुती करून निघाला त्रिविक्रम महामुनी. सवे ती विप्रदोहनी आंदोलिके बैसवनी. पातळे ते गांगनापुरा ते का स्नानी श्री गुरुवरा. रम्य स्नान भीमातीरी वास नरसिंह सरस्वती. नमन करीती मुनीश्वराती उठवले श्री गुरुनाते. अलिंगोनी करुणावन्ने पुसता झाला वर्तता. श्री गुरु पुस्ती यतिशरासी आल्ही कवना कार्यासी. विस्तारुनी आम्हासी निरूपावे मुनीश्वरा. श्री गुरु वचन ऐकुनी सांगतसे त्रिविक्रमुनी. मन्मती विप्रदोहोनी आले असते चर्चेसी. वेदशास्त्री मीमांसे म्हणती चर्चा करू हरसी. वेदचारी आपले तिगासी म्हणती मुंड विप्रदोनी. असे न करावे चर्चा मासी. पत्र मागती हरी ऐसी अनेक परी तयासी. सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्ही जवळी. तुमची स्वामी गुरुमोळी तुमचे वाक्य असे बळी. तेने परी निरूपावी मुनी वचन ऐकुनी. श्री गुरु बोलती हस्यवंदिनी आले होते विप्रदोनी. त्यात पुसती वर्तता. श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कवनकारेसी. वाद काय असे आम्हासी काय लाभ येणे गुणी. आम्ही तपस्वी संन्यासी आम्हा हरी जितसरासी. काय थोरावी तुम्हासी जे होता येती सवे. श्री गुरुवचन ऐकुनी बोलती झाले विप्रदोनी. आलो पुरती हिंडूनी समस्त विप्र जिंकिती. नव्हे कोणी सन्मुख वेदचर्चा परतमुख. म्हणून पत्रे अनेक काढूनी दाखविली. येणी रीती आम्हासी पत्र देता कासायासी. कोपाला त्रिविक्रमासी घेऊनी आलो तुम्हा जवळी. जरी असेल स्वाभिमान तुम्ही सई दोघे जण. वेदशास्त्री व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र. आम्ही जाणो वेदचारी नव्हती कोणी आम्हासरी. तुम्ही दोघे यतिशोरी काय जाणला वेदांत. श्री गुरु म्हणती विप्रासी गर्भना समजतासी. देवदान वादिकासी गर्भे मृत्यू लादला जाना. कवन जाणे वेदांत. ब्रह्मादिके नकळे अनंत वेद अधि अनंत. गर्व वाया तुका करीसी विचारसी आपली हित. तरी सोडजी सर्व भ्रात काय जानसी वेदांत. चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरु वचन ऐकून गर्व दाटले बहुत मनी. जाणतो आम्ही वेदतिनी सांग सई परेसा. येणी परी श्री गुरुसी बोलती ब्रह्मन गर्वेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. चाहरी वेदांचे अध्यय श्री गुरु ब्रह्मणसी निरूपिती.
सांगेन ऐका एकचित्त. म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रम परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वतीयोपाख्यानम सिद्धनामधारकं संवादे विप्र आत्मप्रशासनामं 25वाध्याय. श्री गुरुदत्तात्रयप्रमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.